तुम्ही पालक पनीर तर खूप वेळा खाल्लं असेल. पण अशी आगळी-वेगळी पालक चिकनची रेसिपी कधी ट्राय केली आहे का? नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये. जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. पालक चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक आणि चिकन. चला बघूयात हे चिकन आपण कसं फ्राय केलेलं आहे. चिकन फ्राय करण्यासाठी आपण घेतलेलं आहे घरगुती तिखट लाल मिरची पावडर, घरगुती बेडगी लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला पावडर आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी. हे सगळं एकत्र करून चिकन मॅरिनेट करायला ठेवूया. आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं आणि हिरवी मिरची. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळी मिरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टमाटर. एका कढईमध्ये तेल घेऊन आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते आपण तळून घेऊया. आपलं चिकन तळून झालेलं आहे ते आपण साईडला काढून घेऊया. एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये पाणी गरम करून आपण पालक ब्लांच करून घेऊयात, म्हणजेच पालक उकळून घेऊयात. पालक ब्लांच करून झाली की तिला गार पाण्यामध्ये काढून घेऊया. ही गार झालेली पालक मग आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पालक गार पाण्यामध्ये टाकल्यामुळे तिचा रंग बदलत नाही किंवा ती काळी पडत नाही. बघा, फाईन अशी प्युरी रेडी आहे. आता एका बारीक मिक्सरमध्ये आपण घेतलेलं आहे जिरं, आलं, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही सुद्धा बारीक पेस्ट करून घेऊया. ज्या तेलामध्ये आपण चिकन तळलं होतं ते तेल आपण या कढईमध्ये घेऊयात. तेल गरम झालं की त्यामध्ये सगळे गरम मसाले टाकून घेऊया. गरम मसाला जरासा तडतडला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूयात. कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी आपण त्यावरती मीठ टाकून घेऊ. टोमॅटो परतून झाला, त्यांनी पाणी सोडलं की त्यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलं आहे ते हिरवं वाटण टाकून घेऊया. जसा आपला मसाला परतून झाला, जसं तेल सुटलं की त्यामध्ये आपण जी पालकची प्युरी आहे ती आपण त्यामध्ये टाकून परतून घेऊया.
आपण एकीकडे चिकन स्टॉक गरम करायला ठेवलेला आहे, म्हणजे चिकनचं आळणी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ते आपण ह्यामध्ये टाकूयात. हे व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपण जे तळलेलं चिकन आहे ते आपण ह्यामध्ये टाकूयात. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये फेटलेली फ्रेश क्रीम आहे, म्हणजेच साय आहे, ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊ. काय मंडळी, कशी वाटली आगळी वेगळी पालक चिकनची रेसिपी? मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्याची चव कशी होती ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चला तर मग या जेवायला.